रामकृष्ण हरी सर्वांना पुन्हा एकदा आपल्या या पंढरी कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, अवघ्या 4 ते 5 दिवसावर आता वारीला सुरुवात होत आहे आणि आपण जर या वारीमध्ये जात असू तर या वारीमध्ये गेल्याच्या नंतर नेमक्या कोणत्या गोष्टी आपण अनुभवू शकतो ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सविस्तर देणार आहे। तरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण जाऊन लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे वारीचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, ज्या ठिकाणी माऊली मुक्कामाला आहे, ज्या ठिकाणी पालखी तर आहे त्या ठिकाणी समाज आरती होत असते बघा। म्हणजे माऊली आल्याच्या नंतर सर्व दिंड्या उपस्थित असतात आणि या सर्व दिंड्याच्या उपस्थितीमध्ये ही समाज आरती होत असते। या समाज आरती सुद्धा आपण एकदा तरी अनुभवली पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी माऊली मुक्कामाला असतात त्या ठिकाणी जागर होत असतो। माऊली समोर कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भजन होत असतं आणि या भजनाची विशेषता अशी आहे की जे टाळकरी आहेत ते टाळकरी रात्रभर उभे राहून भजन करतात, हे सुद्धा आपण या वारीमध्ये अनुभवू शकतो। आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची या सर्व सोहळ्याचे जे आकर्षण आहे ते म्हणजे रिंगण सोहळा। हे जे रिंगण आहे हे 2 प्रकारचे असतात, एक गोल रिंगण असतं आणि एक उभं रिंगण असतं। आता गोल रिंगण म्हणजे सर्व भाविक सर्व वारकरी हे गोल असं थांबतात आणि त्यांच्या मधोमध साक्षात ज्ञानोबा यांची पालखी विराजमान होते आणि याच्यामध्ये पहिल्या तुळशीवाल्या महिला असतात, त्याच्यानंतर झेंडेकरी, त्याच्यानंतर विणेकरी, टाळकरी हे सर्व त्या ठिकाणी त्या रिंगणामध्ये असतात। आणि या रिंगणामध्ये 2 अश्व असतात बघा, आणि ते अश्व एका अश्वावर चोपदार हा बसलेला असतो आणि दुसरा जो अश्व आहे त्या अश्वावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली बसलेले असतात। हे जे 2 अश्व आहेत हे 2 अश्व सर्व या जे रिंगण आहे गोल रिंगण आहे या गोल रिंगणाला 3 फेऱ्या हाणून माऊलीपाशी येतात, माऊलीच्या पालखीपाशी येतात आणि माऊलीच्या पालखीपाशी आल्याच्या नंतर या रिंगणाची सांगता होते। आता दुसरं जे रिंगण आहे ते म्हणजे उभं रिंगण असतं। हे उभं रिंगण म्हणजे गोल रिंगणासारखंच, पण हे जे असतं ह्या ज्या दिंड्या आहेत ह्या दिंड्या उभ्या थांबलेल्या असतात लाईनमध्ये, मधोमध माऊलीची पालखी असते आणि हे 2 अश्व धावत येतात आणि हे रिंगण पूर्ण होत असतं। या रिंगण सोहळ्याचा सुद्धा आपण एकदा अनुभव घेतला पाहिजे। चौथी गोष्ट ती म्हणजे धावा। हा जो धावा आहे हा धावा वेगापूर पाशी आहे, याचा सुद्धा आपण एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे। आणि अजून बऱ्याच गोष्टीचा आपण या वारीमध्ये अनुभव घेऊ शकतो। म्हणून जर आपण या वारीमध्ये येत असाल तर या सर्व गोष्टीचा नक्की आपण अनुभव घ्या। आणि विशेष जर आपण वारीला येत नसाल तर आपल्याला सर्वाला घरी बसून वारी अनुभवता येणार आहे, ती सुद्धा या आपल्या पेजवर। म्हणून आताच जाऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वारीचे सर्व व्हिडिओ तुमच्या पोहोचतील। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।